सांगली लोकसभेच्या निवडणुकीत विशाल पाटील यांचा मोठा मताधिक्याने विजय झालाय। त्यामुळे आता जनतेनंच निकालातून दाखवून दिले आहे की जिल्ह्याचा वाघ कोण आहे। निवडणुकीच्या काळात अनेकांनी कटकारस्थान केलं, मात्र त्याला जिल्ह्यातील जनता बळी पडली नसल्याची टीका काँग्रेसचे युवा नेते आमदार विश्वजित कदम यांनी केली आहे। सांगलीमध्ये ते प्रसार माध्यमांशी बोलत होते। विशाल पाटील यांच्या विजयानंतर विश्वजित कदम यांनी सांगलीत दाखल होत त्यांचं अभिनंदन केलं। यावेळी दोघांनी एकमेकांना मिठी मारत गुलालाची उधळण करत जल्लोष केलाय। यानंतर विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी ओपन जीपमधून जल्लोषी रॅली काढली। यावेळी विश्वजित कदम म्हणाले, सांगली लोकसभा मतदारसंघाचा निकाल जो लागलाय तो काँग्रेसचा विजय आहे। आमच्या काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजयी झालाय। हा विजय सांगलीतील सर्वसामान्य जनतेचा विजय आहे। उमेदवारीच्या बाबतीत जो इतिहास घडला हा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। नंतर आम्हाला कठोर भूमिका घ्यावी लागली आणि त्यानंतर जी काही भूमिका घेतली त्यातून आमचा निकाल लागलाय। विशाल पाटील हे महाविकास आघाडीचे खासदार आहेत। सांगलीची जनता ठरवेल की सांगलीचा वाघ कोण आहे आणि सांगलीच्या जनतेनं निकालातून दाखवून दिलं की कोण वाघ आहे, असा टोलाही त्यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना लगावलाय। ते पुढे म्हणाले, सगळ्यांची आम्ही मोठ बांधली, कार्यकर्त्यांची बांधणी केली, हक्काची आमची जागा होती। जर या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं चिन्ह असतं तर दुप्पट मतांनी आमचा विजय झाला असता। जे काही झालं ते आता इतिहास जमा। काँग्रेस पक्षाचे आणि घटक पक्षाचे खासदार म्हणून यापुढे विशाल पाटील काम करतील। कोणी विरोध केला, काय केलं? निवडणुकीच्या काळात काही लोकांनी भाजपला मते टाका असं सांगितलं। सत्य कधी लपत नसतं, सत्य आज ना उद्या बाहेर येतच, हा नियतीचा नियम असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय। सत्ता बळकावण्यासाठी जे फोडाफोडीचं राजकारण झालं ते महाराष्ट्राच्या जनतेला माहीत नव्हतं, त्यामुळेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं असल्याची त्यांनी यावेळी सांगितलंय। आजचा सांगली लोकसभा मतदारसंघाचा जो निकाल लागलेला आहे, ज्याच्यात काँग्रेस पक्षाचेच आमचे कार्यकर्ते, जिल्ह्याचे नेते, माझे तरुण सहकारी विशाल पाटील जे विजय झालेले आहेत, हा सांगली जिल्ह्याच्या सर्वसामान्य जनतेचा विजय आहे। काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या जनतेचा विचार आहे। काँग्रेस पक्षाच्या सांगली जिल्ह्याच्या सर्वसामान्य जे लोक काँग्रेस पक्षाच्या विचाराला मानतात त्यांचा हा विजय आहे। आणि म्हणून एकंदरीत उमेदवारीच्या बाबतीत जो काही इतिहास घडला हा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, सांगली जिल्ह्याला माहीत आहे। मी त्याच्यावर माझ्या भावना सांगलीच्या एका जाहीर भाषणात सभेत व्यक्त केलेल्या होत्या। नंतर आम्हाला एक भूमिका घ्यावी लागली नाईलाजाने, परंतु एवढं मी नक्की सांगतो, जी काय भूमिका घेतली आणि त्या भूमिकेनंतर आज जो काही माझा इथे सांगलीचा माझा निकाल लागलेला आहे, हा काँग्रेस पक्षाचे हे खासदार आहेत, महाविकास आघाडीचे खासदार आहेत, एवढं मी ठामपणे सांगू शकतो। ते सांगलीची जनता ठरवेल ना, बाकी कोण ठरवण्याचा प्रश्नच येत नाही। सांगलीच्या जनतेने ठरवून दाखवले विश्वजित कदम काय करू शकतो। आणि मी जे माझ्यात आत बाहेर काही नसतं, मी ही पेरणी गेल्या 2 वर्षापासून आमची चालली का काँग्रेस पक्ष आम्ही एकसंघ करून काँग्रेस पक्षासाठी, काँग्रेस पक्षाच्या हाताचे चिन्ह काँग्रेस पक्ष वाढावा म्हणून राहुलजींनी जी भारत जोडो यात्रा केली 3,500 किलोमीटरचा, त्यात सर्वात चांगला प्रतिसाद हा सांगली जिल्ह्यातनं हिंगोली येथे मिळालेला होता। सिद्धरामय्या साहेबांचा पहिला सत्कार महाराष्ट्रामध्ये आम्ही घेतलेला होता आणि म्हणून एक काँग्रेसचं चांगलं पोषक वातावरण इथे झालं होतं। विक्रमदादा सावंत असतील, जयश्री पाटील असतील, विशाल असतील, या ठिकाणी पृथ्वीराज पाटील असतील, सगळ्यांची मी मूड बांधलेली होती आणि कुठं तर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने एक चांगलं वातावरण करून आम्ही मध्ये जिल्ह्यात एक मोठी पदयात्रा काढली। तो 250 किलोमीटर आम्ही सगळे 350-250 किलोमीटर पायी चाललो होतो प्रत्येक तालुक्यात। आणि म्हणून हक्काची ही जागा होती, ह्यात काही दुमत नव्हतं। निश्चितपणे हाताचा पंजा असता तर कदाचित आणखी मताधिक्य देऊन ह्याच्या दुपटीने मताधिक्य देऊन आम्ही ही सीट निवडून आणली असती। परंतु आता जे घडलं त्याच्यात मला आता फार काही बोलायचं नाही। मला एवढंच सांगायचं आहे की हा जनतेचा निर्णय आहे। जी काय भूमिका मला घ्यावी लागली ती मी घेतलेली आहे। इतिहास जमा आणि आता काँग्रेस पक्षाचे खासदार म्हणून आणि महाविकास आघाडीचे घटक खासदार म्हणून विशाल पाटील काम करतील, आम्हाला विश्वास आहे। आता त्या इतिहासावर बघा, मी कुणी विरोध केला, काय केलं, काय घडलं, काय नाही घडलं, काही गोष्टी तर नंतर सुद्धा घडल्या, निवडणुकीच्या काळात पण घडल्या। काही लोकांना तर म्हणे, काही लोकांनी भाजपला मतं टाका असं सांगितलं। आता ते जे काय आहे, सत्य कधी दडलं जात नाही, हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। सत्य आज ना उद्या कधी ना कधी उघडकीस येतच, हा नियतीचा नियम आहे। आणि म्हणून मला एवढंच सांगायचंय, ठीक आहे, येणाऱ्या काही दिवसात काही गोष्टी होतील त्यावेळेस मी बोलेल, उर्वरित ज्या काही गोष्टी बोलायच्या। विशाल पाटील मानमध्ये राहतील 100%। अहो, काँग्रेस पक्षाच्या लोकांनी
त्यांना मतं दिलेली आहेत। सांगली जनतेच्या जे काही आज मी भूमिका घेतली काँग्रेस पक्षासाठी, त्यांच्या उमेदवारासाठी, काँग्रेस पक्ष वाढावा म्हणून, आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा कष्ट घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये कष्ट घेतलेत म्हणजे आज नैसर्गिक जनतेचा तो एक उठाव झाला होता। हे मला सांगायचं की जनतेतनं उठाव मोठ्या प्रमाणात झाला होता आणि त्या जनतेच्या उठावाला दुजोरा हा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं मिळाला आणि म्हणून या ठिकाणी आज एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता विशाल पाटील हे निवडून आलेले आहेत आणि ते निश्चितपणे महाविकास आघाडीमध्ये राहतील, त्यात काही दुमत नाही। हे बघा, जे काही सत्ता बळकवण्यासाठी, सत्ता हिसकून घेण्यासाठी जे काय महाराष्ट्रात केलं ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला, महाराष्ट्राच्या इतिहासाला शोभणारं नव्हतं, कारण महाराष्ट्र एक वेगळा राज्य आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला ते मान्य नव्हतं। हे ह्या निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे।